प्रीवियस व्हिडिओमध्ये आपण बघितला होता डिटर्मिनंट कसं काढायचं. तर बघा, सर्वात पहिले एक मॅट्रिक्स दिलेला आहे A इज इक्वल टू 1 2 -2 and 3. देन बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो आपण. 3 1 जा 3 -2 इंटू 2 मायनस मायनस प्लस वी गेट द आन्सर 7. देन बघू सिंग्युलर मॅट्रिक्स. सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे ज्याचा डिटर्मिनंट 0 आला तेव्हा त्याला म्हणतो आपण सिंग्युलर मॅट्रिक्स. अ स्क्वेअर मॅट्रिक्स A इज सेड टू बी सिंग्युलर इफ डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स इज इक्वल टू 0. जर एखाद्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट हा 0 येत आहे तर तो कोण झाला? सिंग्युलर मॅट्रिक्स झाला. आता हा मॅट्रिक्स आपण बघितला होता याचा एक्झाम्पलमध्ये. तर बघा याचा आन्सर डिटर्मिनंट किती आलेला आहे? 7. मग हा सिंग्युलर आहे का? नाही. जर डिटर्मिनंटचा आन्सर जर 0 आला तर हा आहे सिंग्युलर मॅट्रिक्स. नंतर बघा नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. जर डिटर्मिनंट इज इक्वल टू नॉन 0 असला तर तो आहे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. अ स्क्वेअर मॅट्रिक्स A इज सेड टू बी नॉन सिंग्युलर इफ डिटर्मिनंट ऑफ A इज नॉट इक्वल टू 0. बघा आपण एक्झाम्पल घेतलेले आहेत सिंग्युलर आणि नॉन सिंग्युलर ओळखण्यासाठी. सपोज एक मॅट्रिक्स घेतलेला आहे A. त्याचे आपण बघा एलिमेंट्स घेतले 1 2 0 2 4 0 7 -6 आणि 2. ओके. आफ्टर सॉल्विंग दिस सॉल्व करता येते आपल्याला. बघा 1 लिहायचा पहिले, नंतर 1चा रो आणि कॉलम सोडून द्यायचा, रो सोडून द्यायचा, उरलेल्याची मल्टिप्लिकेशन. ओके. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जे आन्सर मिळेल आपल्याला जर ते 0 असेल तर तो कोण झाला? सिंग्युलर. याचा डिटर्मिनंटचा आन्सर मिळालेला आहे आपल्याला किती? 0. देन दिस इज द सिंग्युलर मॅट्रिक्स. बघा मॅट्रिक्स A इज अ सिंग्युलर. सेकंड एक्झाम्पलमध्ये घेतला आपण मॅट्रिक्स A इज इक्वल टू कॉस थिटा साइन थिटा मायनस साइन थिटा कॉस थिटा. डिटर्मिनंट काढला कॉस इंटू कॉस कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन इंटू साइन साइन स्क्वेअर थिटा मायनस मायनस प्लस. And we know cos square theta plus sin square theta is equal to 1, which is not equal to 0. Then it is non-singular matrix. The determinant 0 तर singular, determinant non-zero तर तो non-singular. इथपर्यंत समजलं असेल सिंग्युलर काय आहे आणि नॉन सिंग्युलर काय आहे. तर देन आपण बघितलं होतं मायनर कसं काढतात. तर मायनर काढताना बघा जर आपल्याला पहिला M11 म्हणजे पहिला रो आणि पहिल्या कॉलमचा मायनर काढायचा असेल तर तो रो आणि तो कॉलम सोडून द्यायचा. आता M11 काढायचा आहे तर हा रो आणि हा कॉलम सोडून द्या. कोण दिसते? 4. तर मायनर झाला 4. आता कोफॅक्टर काढायचा आहे याचा, कशाचा? 11चा. A11 त्याला -1नी मल्टिप्लाय करायचं, वरती I आणि Jची ॲडिशन करून द्यायची. आता किती आहे? I किती आहे? 1. J किती आहे? 1. सो 1 + 1 -1 रेज टू पॉवर I + J आणि इंटू मायनर. तर -1च्या डोक्यावर जर इवन नंबर असेल तर -1चा आन्सर -1च मिळते. जर ऑड नंबर असेल 1 + 1 2 आहे. 2 इवन आहे की ऑड आहे? इवन आहे. सो -1 रेज टू पॉवर 2 इट इज 1. नंतर बघू M22. ओके. 2 2 म्हणजे दुसरा रो दुसरा कॉलम हा 4. आता हा कॉलम आणि हा रो सोडून काय उरलेला आहे? 1. सो मायनर भेटला किती? 1. कोफॅक्टर काढायचा आहे 2 2चा. तर काहीच नाही बघा -1 घ्यायचा, रेज टू पॉवर I + J. I किती आहे? 2. J किती आहे? 2. I + J देन इंटू मायनर 1. असेच आपण M12 काढले, त्याचा A12 काढला. ओके. जितके पॉसिबिलिटीज निघतील तितके काढून घ्यायचे. इट इज द आन्सर. मायनर आहे आणि कोफॅक्टर आहे. देन बघा एक मॅट्रिक्स दिलेला आहे. ओके. 3×3चा मॅट्रिक्स आहे. एक स्केलर मॅट्रिक्स दिलेला, एक स्क्वेअर मॅट्रिक्स दिलेला आहे. त्याचा आपल्याला मायनर काढायचा आहे आणि कोफॅक्टर काढायचा आहे. तुमच्याजवळ मे बी नोटबुक आणि पेन जर पॉसिबल असेल तर लिहून घ्या आणि तुम्हाला मायनर काढता येतोच. तो रो आणि कॉलम सोडून. सपोज पहिला वाला आपल्याला काढायचा आहे कोणता? M11 मायनर काढायचा आहे.
तर काय करू आपण, पहिलावाला M11 म्हणजे पहिला रो पहिला कॉलम कोण आहे 1, हा सोडून द्यायचा, रो काढून घ्या, कॉलम काढून घ्या, कोण उरलेला आहे 4061 लिहून घ्या, मॉडमध्ये लिहून घ्या 4061. याला सॉल्व करता येते आपल्याला, 4 1 जा 4 मायनस 6 × 0 देन वी गेट 4 - 0 = 0. आता कोफॅक्टर काढायचा आहे म्हणजे A11, तर काहीच नाही, -1 घ्यायचा, I + J, I किती आहे 1, J किती आहे 1, 1 + 1 × 4, जो मायनर असेल तो. ओके, रेस्ट टू पॉवर काय आहे, इवन नंबर आहे, म्हणजे मायनसचा डोक्यावरती जर पॉवर इवन असेल तर तो पॉझिटिव्ह होतो. सो आपल्याला आन्सर मिळते 4. तसंच काढलेलं आहे, M11 झालेला आहे, तर M12 1 2 म्हणजे पहिला रो आणि दुसरा कॉलम, पहिला रो दुसरा कॉलम कोण आहे 2, हा सोडून द्यायचा, रो काढून घ्या, कॉलम काढून घ्या, कोण उरलेला आहे 3 0 -2 1 3 0 -2 1. नंतर याला सॉल्व करता येते, 3 1 जा 3 -0 × समथिंग 0 वी गेट आन्सर 3. कोफॅक्टर काहीच नाही, -1 घ्यायचा, रेस्ट टू पॉवर I + J × मायनर किती आहे 3. ओके, मायनसच्या डोक्यावरती काय नंबर आहे 1 + 2 किती होते 3. 3 ऑड आहे की इवन आहे, ऑड नंबर आहे. सो रेस्ट टू पॉवर जर ऑड नंबर असेल तर ॲन्सर पण मायनसमध्ये मिळते. हे कळलेलं असेल. कोफॅक्टर तुम्हाला व्यवस्थित, कोफॅक्टर कसे काढतात, मायनर कसे काढतात, तर प्रत्येकाचं हे एक्झाम्पल तुम्ही कमीत कमी 2 वेळा तरी सॉल्व करून बघा, वेगळे वेगळे. हे बघितलं आपण ना, कोफॅक्टर बघितलं. आता बघू ॲडजॉईंट आणि इनवर्स काय आहे. तर ॲडजॉईंटसाठी अगोदर तुम्हाला कोफॅक्टर काढता यायला हवे. कोफॅक्टर जर काढता आले तर ॲडजॉईंट काढता येतो. बघा, एक मॅट्रिक्स दिलेला आहे आपल्याला, 1 2 -1 3 4 0 -2 6 1. आता तुम्हाला सांगितलं की याचा ॲडजॉईंट काढा. तर बघा, पहिला याचा ॲडजॉईंट कसं काढायचं, तर पहिलावाला रो आणि कॉलम सोडून द्यायचा, त्याचा मायनर काढायचा. समजलं. सेकंड थिंग, प्रत्येकाचा मायनर काढायचा. दुसऱ्याचा 2, नंतर येतो 2चा रो आणि 2चा कॉलम सोडून द्यायचा, 2चा कॉलम आणि 2चा रो सोडून द्यायचा, कोण उरला आहे 3 0 -2 1 3 0 -2 1. म्हणजे कोफॅक्टर काढणे आहेत. तर बघा, पहिल्याचा जो कोफॅक्टर निघेल -1 × रेस्ट टू पॉवर किती असेल 1 + 1 2 म्हणून पॉझिटिव्ह. सेकंड याचा कोफॅक्टर, मायनर नाही या, कोफॅक्टर. कोफॅक्टरमध्ये आपण -1नी मल्टिप्लाय करतो. जर डोक्यावर म्हणजे रेस्ट टू पॉवर जर पॉझिटिव्ह असेल तर ॲन्सरसुद्धा पॉझिटिव्ह मिळते. जर रेस्ट टू पॉवर इवन असेल तर ॲन्सर पॉझिटिव्हमध्ये मिळते. जर रेस्ट टू पॉवर नेगेटिव्हमध्ये असेल तर ॲन्सर पण नेगेटिव्हमध्ये मिळते. बघा, नंतर -1साठी कॉलम आणि रो सोडून द्यायचा, उरलेला 3 4 -2 6 3 4 -2 6. नंतर 3साठी कॉलम आणि रो सोडून द्यायचा, उरला कोण 2 -1 6 1 2 -1 6 1. पॉझिटिव्ह निगेटिव्ह का दिले असं समजलं असेल तुम्हाला, कारण कोफॅक्टर आहे, -1नी मल्टिप्लाय करावा लागतो. सगळ्यांचे कोफॅक्टर काढून घ्यायचा, 1चा कोफॅक्टर 2चा कोफॅक्टर, ओके, -1चा कोफॅक्टर, सर्वांचे कोफॅक्टर काढून घ्यायचे. नंतर याला सॉल्व आउट करायचं. बघा, आफ्टर सॉल्विंग धिस वी गेट धिस ॲन्सर. ओके, याचा ट्रान्सपोज घ्यायचा. ट्रान्सपोज आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. ट्रान्सपोज मीन्स काय, रोचा कॉलम, कॉलमचा रो. ओके, तर बघा इथं काय आहे, कॉलम आहे, या कॉलमला मी उचलते आणि इथं कॉलममध्ये इथं रोमध्ये ठेवून देते. कॉलम उचलायचा आणि रोमध्ये ठेवून द्यायचा. सेकंड कॉलम सेकंड रो, थर्ड कॉलम थर्ड रो, याला म्हणतो आपण ट्रान्सपोज म्हणतो. समजलं असेलच. सेकंडमध्ये आपण 2/2चा ॲडजॉईंट काढून बघू. 2/2चा बघा, ए आहे, एचा रो आणि कॉलम सोडून, एचा कॉलम आणि रो सोडून कोण उरते डी, सो डी लिहिला. नंतर बीसाठी, बीचा कॉलम आणि रो सोडून उरलेला आहे सी, सो सी लिहिला. -C का, कारण आपण मायनर नाही काढत आहे, आपण काय काढत आहे, कोफॅक्टर काढत आहे, -1नी मल्टिप्लाय. नंतर सीचा रो, सीचा कॉलम सोडून द्यायचा, बी उरला, सो बी लिहिला. नंतर डीचा रो कॉलम सोडून द्यायचा, ए उरला, सो ए लिहिला. आता त्याचा ट्रान्सपोज घेतल्यानंतर ॲन्सर मिळते.
ट्रान्सपोज म्हणजे हा कॉलम होता, याला रोमध्ये टाकून दिलं, या सेकंड कॉलमला सेकंड रोमध्ये टाकून दिलं आणि मिळालं आपल्याला ॲडजॉईंट. होप ॲडजॉईंट समजलं असेल. फक्त कोफॅक्टर काढायचा आणि ट्रान्सपोज घ्यायचा. बघा डेफिनेशन काय आहे तर ॲडजॉईंट इज द ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. ॲडजॉईंट इज ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स.